हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ आहे दत्त जयंती दिवशीचा। तर घरामध्ये पारायण करायचं होतं आणि आपली गुरुवारची पूजा ते सगळं केल्याच्या नंतर मी इथं दुपारी आलेली होती। साधारण 4 वाजलेले होते, बघू शकता। 4 वाजता पण गर्दी होती, दत्त जयंती होती त्यामुळे सगळीकडेच गर्दी होती। आणि म्हटलं चला आता मला थोडं काम पण होतं, म्हटलं अगोदर आपण हे काम करू त्याच्यानंतर दुसरं पुढचं काम करू। तर त्याच्या अगोदरच मी इथं मठामध्ये आली। तर खूप छान असं वातावरण होतं, बघू शकता। गर्दी खूप झालेली आहे, इथं लाईन लावलेली होती। तर 4 वाजले होते तरीसुद्धा लाईन चालू होती, नाहीतर एरवी संध्याकाळी लाईन चालू होते, पण आज 4 वाजताच चालू झाली। 1-2 व्हिडिओ क्लिक केले, म्हटलं चला इथं आल्याच्यानंतर तेवढंच मनाला समाधान। दर्शन वगैरे घेतलं, त्याच्यानंतर हा मठ आहे हा नवीन झालेला आहे, आजच त्याचं भूमिपूजन झालं। तर तिथंसुद्धा जाऊन आलो आणि इथं बघू शकता, इथं एवढी सुंदर मूर्ती आहे। तर इथंसुद्धा दर्शन वगैरे घेतलं। या मठाचा भूमिपूजन सोहळा तो आजच दुपारी झालेला होता, त्यामुळे खूप सुंदर अशी इथं आरास केलेली होती, बघू शकता। खूप सुंदर फुलांनी असं सजवलेलं आहे। इथं सत्यनारायण पूजासुद्धा झालेली होती। तर इथं मी दर्शन घेतलं आणि मला पुढं पण जायचं होतं, तर त्याच्या अगोदर म्हटलं हे दर्शन वगैरे घ्यावं, कारण दोन्ही मठ आहेत ना आजूबाजूलाच आहे, तर दोन्हीकडे पण मी जाऊन आली। आता घरामध्ये पण पूजा वगैरे केलेली होती, तर त्याचा काही शूट वगैरे घेतला नाही आहे। या मठाच्या बाहेर आहे पादुका ठेवलेल्या आहेत, तर तिथेसुद्धा दर्शन वगैरे घेतलं। बाजूला भजन वगैरे चालू होतं, थोडा वेळ तिथे थांबली। तर असा होता माझा आजचा दिवस। कसा वाटला जरूर कळवा। आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय।